नमस्कार. आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. अतिवृष्टीचा 94,000 हेक्टरला फटका. पालकमंत्री खासदारांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. 19 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट. दक्षतेचे आवाहन. जालना जिल्ह्याच्या विविध भागात सोमवारी रात्री मंगळवारी पहाटे दमदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील 194,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. पंचनाम्यानंतर नुकसानाची प्रत्यक्ष आकडेवारी समोर येणार आहे. अतिवृष्टीमुळे 31 प्रकल्प भरले असून पैकी 5 प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हवामान विभागाकडून जिल्ह्यात 19 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना शहरातील महापालिकेसमोरील परिसरातील शिवशक्ती ग्रीन सिटीत अतिवृष्टीने सखल भागात पावसाचे पाणी साचलेल्या भागातील रहिवाशी भेट घेऊन विचारपूस केली. पूरग्रस्तांना अन्न व इतर आवश्यक बाबी पुरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाला नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर उपस्थित होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर. मराठवाड्यात 4 दिवसांत 74 मंडळात अतिवृष्टी झाली. 3 महिन्यात 16 लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 15 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 105% पाऊस मराठवाड्यात झाला असून बऱ्याच शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाप्रसंगी सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने मदत करेल असे जाहीर केले. आता ही भरपाई कधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होईल याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. गर्वा से कहो ये स्वदेशी है. प्रत्येक दुकानावर फलक लावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा. 22 सप्टेंबरपासून GST दर कमी होत असल्यामुळे आपण स्वदेशी उत्पादने खरेदी करून त्याचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक दुकानावर गर्व से कहो ये स्वदेशी है असे लिहिलेले फलक लावले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड ॲपरलचे भूमिपूजन मोदी यांनी केले. तसेच स्वस्थ नारी, सशक्त परिवार आणि 8वा राष्ट्रीय पोषण महिना या मोहिमांचाही शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते. पेन्शनधारकांना मोठा दिलासा. जीवन प्रमाणपत्रासाठी मोहीम. पेन्शन कल्याण विभाग लवकरच देशभरात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 4.0 सुरू करणार आहे. ही मोहीम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालेल. देशभरातील 1600 जिल्हे आणि उपविभागांमध्ये हे कॅम्प सुरू केले जातील. वृद्ध आणि अपंग पेन्शनधारकांना ही सुविधा घरोघरी दिली जाईल. बहुतेक बँका आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यासाठी कार्य करणार असून 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ते ऑक्टोबर 2025 पासूनच त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. ट्रम्प टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका. अमेरिकेला होणारी भारताची निर्यात सलग 3ऱ्या महिन्यात घसरली. आणखी तीव्र घसरण होण्याचा अंदाज. 85.09 अब्ज डॉलर्सने वर्षभरात घसरली भारताची जगभरात होणारी निर्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या 50% आयात शुल्कामुळे भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ऑगस्टमध्ये सलग 3ऱ्या महिन्यात घसरली आहे. अमेरिकी शुल्काचा परिणाम असमान असून काही क्षेत्रांना तीव्र फटका बसला आहे. औषधी आणि स्मार्टफोनसह सुमारे 1/3 निर्यात या शुल्कांपासून वाचली असली तरी उर्वरित मालावर वास्तविक परिणाम अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहे. ऑगस्टमध्ये 7 तारखेला शुल्क 25% आणि 27 तारखेला 50%वर पोहोचल्याने निर्यातीला खरा फटका बसला. सप्टेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर 50% दर लागू असल्याने आणखी तीव्र घसरण दिसू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. 28,000 ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनविणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्ध पंचायतराज अभियान राबवणार. ग्रामविकासाच्या योजनांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानातून राज्यातील 28,000 ग्रामपंचायती व 40,000 गावे मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना परिसरात बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.